बायका लग्न झालेलं असताना देखील बाहेर प्रेम प्रकरण का करतात? पुरुषांनी एकदा नक्की बघा. नमस्कार मित्रांनो. अनेक जण प्रश्न विचारतात. बायका लग्न झालेले असताना देखील बाहेर प्रेम प्रकरण का करतात? या प्रश्नाला प्रश्न हे उत्तर असू शकत नाही. पण जर बायका लफडी करतात, तुमच्या भाषेत म्हटलं, बायका लग्न झालेले असताना बाहेर अनेक प्रेम प्रकरण का करतात? बायका लफडी का करतात? कुणाबरोबर करतात? त्यातही पुरुषच आहे. म्हणजे फक्त बायका बाहेरच्या पुरुषांबरोबर लफडी करतात का? असं म्हणण्यापेक्षा ती बाई कुठल्यातरी पुरुषाबरोबर लफडं करते, तर तो पुरुष सुद्धा त्या बाईबरोबर लफडेच करतो ना. म्हणजे असं नाही होत की बाई म्हणजे लफडं करते आणि पुरुष म्हणजे चांगलं काहीतरी करतोय. ते काय त्याचं सामाजिक कार्य थोडीच आहे. स्त्रियांचं म्हणाल तर थोडंसं प्रॉब्लेम आहे. एकदा पायरी ओलांडली की पुन्हा काही जागेवर येत नाही, कारण तिला स्त्री म्हणतात. जवानीच्या जोशात संसाराला लाथ मारलेल्या स्त्रिया खूप पाहिल्या. जवानी संपली की त्या तुकड्याला महाग होतात, हे नक्कीच. बऱ्याच वेळेला संसार सुरळीत चालू असतो. लग्न झालंय, मूल आहेत, संसार सुरळीत चालू आहे. आपल्या बायकोला काय कळतंय म्हणून बाहेर चालू करतात. तर यांचंही तसंच असतं. सगळं सुरळीत चालू असताना बाहेर चालू असतं. नवरा कमावत असतो, मुलं शाळा कॉलेजमध्ये आणि या बाहेर बऱ्याचदा संगतही नडते किंवा नात्यामधला संपलेला संवादही कारणीभूत असतो. काही काळानंतर नात्यामध्ये एकमेकांना गृहीत धरतो आणि मग तिथंच नात्याचा दुरावा निर्माण होऊन या गोष्टीची सुरुवात होते. खरं तर बाहेरच्या पुरुषांबरोबर अफेअर करतात असं म्हणता येणार नाही. पण जर आपण विषय काढलाच तर त्याबद्दल सांगता येईल. त्यांना खूप मोकळी मिळाली. जसं की आपण म्हणतो की आता बऱ्याच स्त्रिया बिझनेस निमित्ताने बाहेर असतात. बाहेर असताना आपल्या ऑफिसमधला किंवा आपला कलीग बरोबर किंवा फ्रेंड्स बरोबर त्या जास्त कनेक्ट राहतात. आपल्यापासून दुरावतो तो म्हणजे नवरा असतो आणि जो आपल्याबरोबर टाइम स्पेंड करतो, दिवसभर आपल्याबरोबर आहे, त्या व्यक्तीबरोबर थोडासा आकर्षण वाटायला लागतं. आणि मग यातून असं होतं की मग कुठेतरी मनात एक प्रेमाची पाल चुकचुकते आणि मग सुरू होतं. या जबाबदार फक्त ती स्त्री नसते, तर तो समोरचा पुरुषही तितकाच जबाबदार आणि तोही आपल्या बायकोला चुकून असं काहीतरी त्याच्यासोबत करत असतो. आपल्या बायकोला चुकून असं काहीतरी त्याच्यासोबत करत असतो. मग या सगळ्यांना फक्त बायका बायका पुरुषांबरोबर प्रेम प्रकरण करतात असे म्हटलं जातं. अशा प्रकारे बायका लग्न करून देखील परपुरुषासोबत का संबंध ठेवतात याबद्दलची माहिती आजच्या या लेखातून जाणून घेतली आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा. तसंच तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना ही महत्त्वपूर्ण माहिती नक्की शेअर करा. धन्यवाद.